प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो. माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, आज आपण एका विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत. हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. विषयाचं शीर्षक आहे, काय धर्मगुरू पापांची क्षमा करू शकतात? प्रिय भाऊ बहिणींनो, विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या पुढे मी एक गंभीर प्रश्न तुमच्या जीवनाविषयी मांडू इच्छित आहे. जर एक दिवस असा आला की तुमच्या एकाही पापांची क्षमा झालीच नाही असे जर तुम्हाला ऐकायला मिळाले, तर तुम्हाला तुमच्या जीवनाविषयी काय वाटेल? तुम्ही म्हणाल, अरे हे शक्यच नाही. मी तर नित्य नियमाने धर्मगुरूकडे पाप कबुली देत आलेलो आहे व धर्मगुरूंनी प्रत्येक वेळेला मला निवेदन देऊन पाठवलेलं आहे की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, तू घरी जा. प्रिय भाऊ बहिणीनो, परंतु अशा वेळेला जर तुमची निराशा झाली आणि तुम्हाला कळून चुकले की तुमची पापे क्षमाच झाली नाही, मग तुम्हाला त्यावेळेला असं जाणवेल की मी आजवर जे केले ते सर्व व्यर्थ गेले की काय. परंतु प्रियजन हो, ध्यानात घ्या, वेळ निघून गेलेली असेल तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाविषयी काहीही करू शकणार नाहीत. अर्थात एकच गोष्ट तुमच्या दृष्टीपथास पडेल की तुमच्या पापांची रास जमा झाली आहे आणि देवाने तुम्हासाठी केलेला मार्ग तुम्ही घेतला नाही, परंतु मनुष्यांच्या प्रणालीला पकडून राहिलात. म्हणून तुमची पापे जसे तुम्ही जन्माला आल्यापासून होती तशाच पद्धतीची राहिली. माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो, लोकांची पापे तशीच राहावीत व त्यांना पापक्षमा जिवंत देवाकडून कधीही मिळू नये म्हणून सैतानाने मनुष्य प्राणीत थोथांड विश्वास निर्माण केला आहे. वास्तविक पापे जशीच्या तशी असून त्यांची रास वाढत जावी हाच त्याचा उद्देश आहे व मनुष्याला जीवन मिळू नये, पापक्षमा मिळू नये हा या सैतानाचा उद्देश आहे. प्रिय भाऊ बहिणीनो, ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. देव एकमेव व्यक्ती संपूर्ण विश्वामध्ये आहे जो पापांची क्षमा करू शकतो. पापक्षमा हा विषय अत्यंत महत्वाचा संपूर्ण मानव जातीसाठी आहे. अर्थात देवाने मनुष्यांना पापक्षमा देण्यासाठी स्वयंभूत मानव शरीरात प्रकट होऊन आम्हा मनुष्यांची पापे स्वतःवर घेतलेली आहेत आणि तो देवाचा कोकरा प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो अखिल मानव जातीला पुकारत आहे त्याच्याकडे यावे, कारण तोच केवळ या जगात देवाबरोबर समेट करणारा व्यक्ती आहे आणि त्याच्याशी आमचा समेट झाल्याशिवाय आम्हा कोणाही मनुष्यांना पापांची क्षमा मिळणे अशक्य प्राय आहे. संपूर्ण बायबलमध्ये अशी एकही शिकवणूक नाही की जेथे मनुष्यांच्या पापांची क्षमा धर्मगुरू करू शकतात. धर्मगुरूंना देवाने हा अधिकार दिला आहे असा एकही शब्द या बायबलमध्ये अस्तित्वातही नाही. रोमन कॅथलिक चर्च हे मनुष्य केंद्रित चर्च आहे, ख्रिस्त केंद्रित चर्च नाहीये. म्हणून ते ख्रिस्ताकडे कोणाला आणत नाही, परंतु ते मनुष्यांकडे घेऊन येतात. मनुष्य त्यांच्या वतीने पापांची क्षमा मिळविल अशा प्रकारचा विश्वास ते निर्माण करू इच्छितात. हा संपूर्ण पवित्र शास्त्राच्या विरुद्ध आहे. अर्थात इब्री लोकासपत्र याचा 9 अध्याय 22 वचन म्हणते, नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा होत नाही. अर्थात आम्ही या ठिकाणी काय पाहतो, येशू जोबाचा कोकरा या जगामध्ये आला होता. तो अखिल मानव जातींच्या पापे वाहण्यासाठी तो आला होता. तो जगाची पापे हरण करणारा देवाचा कोकरा होता. आमची पापे वाहून नेणारा, नष्ट करणारा असा तो होता. माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो, ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. या जगात कोणत्याही धर्मगुरूला पाप क्षमा करण्याचा अधिकार देवाकडून दिला गेला नाही. म्हणून पाप क्षमेच्या विषयाकडे तुम्ही लक्ष द्या. पाप क्षमेविषयी मी तुमच्या पुढे 3 टीकात्मक शिकवणुकी या मांडणार आहे, ज्या पवित्र शास्त्रातल्या पवित्र वचनाद्वारे आम्ही पारखल्या पाहिजेत. अर्थात पाप क्षमा धर्मगुरू करू शकतात ही शिकवणूक कॅटकिझम द्वारे आलेली आहे. कॅटकिझम हे पवित्र शास्त्राला अनुसरून नसून पवित्र शास्त्राच्या बिलकुल विरुद्ध आहे. असे वचन मार्क ऋषवर्तमान 7 अध्याय 7 ते 9 वचन आणि 13 वचन यामध्ये स्पष्ट रीतीने दिलेलं आहे. हे आहे मनुष्यांचे नियम, हे शास्त्र म्हणून शिकविले जात आहेत
रोमन कॅथलिक सारख्या मोठ्या धर्माद्वारे, ज्याचा आम्ही पडताळा पवित्र शास्त्रात पाहणे फार आवश्यक आहे. अर्थात गलतीकरस पत्र याचा पहिला अध्याय 8 आणि 9 वचन म्हणते, परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गांतून आलेल्या देवदूतांनी सांगितली तरी तो शापभ्रष्ट असो. आम्ही अगोदर सांगितले तसे मी आताही पुन्हा सांगतो की जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हाला सांगितल्यास तो शापभ्रष्ट असो. अर्थात या ठिकाणी आम्ही काय पाहत आहोत? देवाने त्याचं शुभवर्तमान आणि सुवार्ता एकदाच आम्हाला प्रेषितांच्या द्वारे दिलेली आहे, ज्यात काहीच बदल होणे शक्य नाही. स्वर्गातनं कोणताही दूत येऊन देखील त्यात बदल करू शकत नाही. परंतु या ठिकाणी आम्ही पाहत आहोत प्रेषितांनी आणि संदेष्टांनी दिलेली शिकवणूक जी बायबल मध्ये आहे ती बाजूला सारून अन्य सुवार्ता कॅटकिझमच्या द्वारे आलेली आहे आणि म्हणून ही अन्य सुवार्ता घोटाळ्यात पाडणारी आहे आणि ही सुवार्ता शापित आहे. लक्षात घ्या. म्हणून 9 वचन गलतीकरस पत्र याचा पहिला अध्याय 9 वचन म्हणते, आम्ही तुम्हाला अगोदर सांगितले तसे आताही पुन्हा सांगतो की जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता म्हणजे कॅटकिझम कोणी तुम्हाला सांगितल्यास तो शापभ्रष्ट असो. अर्थात कॅटकिझम शिकविणारे, कॅटकिझमचा प्रसार करणारे, कॅटकिझम यावर विश्वास करणारे प्रत्येक व्यक्ती शापित आहे असं देवाचं पवित्र शास्त्रांतील वचन गलतीकरस पत्र पहिला अध्याय 9 वचन ठरवित आहे. म्हणून योहानाचे दुसरे पत्र याचं 9 वचन म्हणते, ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढे पुढेच जातो त्याला देव प्राप्त झाला नाही. जो शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र या दोघांची प्राप्ती झाली आहे. अर्थात तुम्हाला आणि आम्हाला पवित्र शास्त्रात काय शिक्षण दिलेलं आहे? जे ख्रिस्ताचं शिक्षण त्यालाच चिकटून राहण्याची आज्ञा आहे. आम्ही ते सोडून जर पुढे पुढे गेलो तर ख्रिस्त विरोधी आमचा फायदा घेऊन आम्हाला नाशात घेऊन जाईल. प्रिय भाऊ बहिणीनो, या गोष्टीवर विचार करा. जेव्हा आम्ही एखादी रीत पाहतो जी देवाच्या वचनात आढळतच नाही, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की आम्ही देवाला तो आमचा मालक आहे म्हणून आदर देत नाहीत. येशूला मंडळीचा मस्तक म्हणून आम्ही आदर आणि सन्मान करीत नाही. आम्ही त्याच्यावर प्रेम करीत नाही व त्याच्यावर भरोसाही ठेवीत नाही. मग आम्ही देवाची भक्ती सत्याला अनुसरून करतो आहोत काय? प्रश्न आहे. आणि देवाच्या ज्ञानाला आणि अधिकाराचा स्पष्ट अनादर करतोय, कारण त्या रीती देवाच्या इच्छेप्रमाणे नाहीत आणि जे देवाच्या इच्छेप्रमाणे करू इच्छित नाहीत त्यांचा प्रवेश स्वर्ग राज्यात होणे अशक्य आहे. असे वचन मत्ते शुभवर्तमान याचा 7 अध्याय 21 वचनात स्पष्ट रीतीने लिहिलेलं आहे. अर्थात कॅटकिझम शिकवत आहे की तुम्ही स्वतःची परीक्षा करून तुमची पापे धर्मगुरूकडे कबुली द्यावीत. ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, तुमची पापे ही क्षमा करण्याचा अधिकार धर्मगुरूंना आहे. ते ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला क्षमा करतील. अर्थात कॅथलिक विश्वास कॅटकिझमवर संपूर्णतः अवलंबून असल्यामुळे त्यांना असे शिकविले गेले आहे की ज्यांना देवाशी समेट व चर्चशी समेट करावायचा आहे त्यांनी धर्मगुरूंना त्यांच्या घोर पातकांची कबुली स्वतःची परीक्षा करून द्यावायची आहे. हा एक संस्कार प्रायश्चित्तासाठी आहे असे शिकविले आहे व त्या संस्काराच्या प्राप्तीसाठी धर्मगुरूपुढे पापांची कबुली देणे आवश्यक आहे. म्हणून निदान वर्षांतून एकदा तरी विश्वासयुक्त सभासदाने गांभीर्याने पापांची कबुली दिली पाहिजे. तिसरी गोष्ट या ठिकाणी आहे जी टीकात्मक शिकवणूक आहे. जर तुम्ही कॅथलिक चर्च सोडून द्याल तर तुम्हाला पापांची क्षमा प्राप्त होऊ शकणार नाही, म्हणजे तुम्ही स्वर्गात जाऊ शकणार नाही. अशा प्रकारची ही शिकवणूक 3 गोष्टी या ठिकाणी शिकविण्यात येत आहेत. प्रिय भाऊ बहिणीनो, काय ही गुलामगिरी आहे? नाही, या मनुष्य प्रणित धमक्या आहेत, या देवाकडून नाहीत हे तुम्ही समजून घ्याव्या. या धमक्यावरून तुम्ही ओळखू शकता की ही गुलामगिरी किती खोलवर आहे. अर्थात येशू ख्रिस्तच तुम्हाला धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करू शकतो. ही गोष्ट प्रथम आम्हाला समजणं अत्यावश्यक आहे की प्रत्येक धर्मगुरू स्वतः पापी आहे व त्यालाच त्याच्या पापांच्या क्षमेची गरज आहे. केवळ पापरहित व्यक्तीच क्षमा करू शकतो व तो या संपूर्ण विश्वात जिवंत देवच आहे व त्याच्याकडे पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्यांच्या पापांची संपूर्णतः नोंद आहे व केवळ त्या एकालाच अधिकार आहे की तो मनुष्यांची पापे पुसून टाकू शकतो, त्याची नोंद नाहीसी करू शकतो. कारण त्याने मनुष्यांसाठी स्वरूप धारण करून, मानव स्वरूप धारण करून मनुष्यांची पापे हरण करण्यासाठी देवाचा कोकरा बनून तो आला, यासाठी की आम्हा अखिल मानव जातींची पापे त्याने वाहून न्यावी.
तोच पापे पूर्णतः पुसून टाकू शकतो, संपूर्ण हिशोब पुस्तकांतून नाहीसा करू शकतो. परंतु त्याच्याकडे यावे लागेल. दुसऱ्या कोणत्याही मार्गाने मनुष्यांना पापांची क्षमा मिळूच शकत नाही. धर्मगुरू पापांची माफी करतात हे संपूर्ण आणि शुद्ध फसवणूक आहे. माझ्या प्रिय भाव बहिणीनो, हे खोटे शिक्षण आहे व सत्याला दाबून ठेवण्याचं हे कार्य आहे. जर धर्मगुरू पापांची क्षमा करू शकतात तर येशू ख्रिस्तावर आपला रक्ताचं बलिदान करण्याची काहीच गरज नव्हती. एवढा अत्याचार, अपमान, तिरस्कार, लज्जास्पद नग्नता ही सर्व त्याला उपभोगण्याची ख्रिस्तावर गरज नव्हती. तिमिथिकरास पहिले पत्र्याचा 2 अध्याय 5 वचन म्हणते, फक्त प्रभू येशू ख्रिस्त हाच एकमेव मध्यस्थ आहे देव आणि मानवामध्ये. म्हणून माझ्या प्रिय भाव बहिणीनो, कोणताही धर्मगुरू कधीही मध्यस्थी करू शकत नाही. ही पवित्र शास्त्राबाहेर शिकवणूक आहे आणि याचा त्याग करा, नाहीतर तुमची पापे जशी आहेत तशीच राहतील आणि त्यांची रास वाढत जाईल व देवाचा क्रोध तुमच्या पापामुळे तुमच्यावर येईल. ही गोष्ट आम्ही ध्यानात घेतली पाहिजे. योहान कृष्ण वर्तमान 20 अध्याय आणि याचं 22 आणि 23 वचन मी आपणा पुढे वाचू इच्छितो. असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करिता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत. अर्थात या वचनावरून अनेक रोमन कॅथलिक धर्मगुरू यांचा दावा असा आहे की हे प्रेषितांना येशूने सांगितलं आहे आणि प्रेषित आम्ही आहोत. वास्तविक कोणताही धर्मगुरू आज प्रेषित नाहीये. ही गोष्ट प्रथम ध्यानात ठेवणं आवश्यक आहे. येथे या वचनाचा अर्थ आम्ही पाहत आहोत. प्रेषित जे आहेत, जे मनुष्य आहेत, ते येथे कोणाही माणसाला क्षमा करतील असा या शब्दांचा अर्थ नाहीये, तर देवाने दिलेल्या अटी स्थापित कराव्या ज्याद्वारे मनुष्यांना पापक्षमा प्राप्त होऊ शकते. मार्क शुभवर्तमान 16 अध्याय 16 वचन म्हणते, जो विश्वास धरितो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. हे दोन्ही या ठिकाणी अटी दिलेले आहेत, तारण मिळण्याच्या आणि तारण गमाविण्याच्या. अर्थात प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या पापांची क्षमा मिळण्यासाठी प्रेषित यांच्याद्वारे आलेलं जे देवाचं वचन ते त्यांनी स्वीकारलं पाहिजे आणि त्यावर त्यांनी विश्वास केला पाहिजे. जर ते स्वीकार करतील आणि त्यावर विश्वास करतील आणि बाप्तिस्मा घेतील तर त्यांचं तारण होईल, म्हणजेच त्यांना पापांची क्षमा मिळेल. परंतु जर ते प्रेषितांच्या द्वारे आलेल्या शिकवणुकीला मानणार नाहीत, विश्वास करणार नाहीत, तर त्यांची पापे तशीच राहतील. हा या वचनाचा अर्थ आहे. प्रिय भाव बहिणीनो, येशूने कधीही प्रेषितांना पापांची क्षमा करण्याचा अधिकार दिलाच नाही. कधीही प्रेषितांनीही असे गृहीत धरून चालले नाहीत की त्यांना पापांची क्षमा करण्याचा अधिकार मिळालाय व एकाही प्रेषितांनी तसा पाप क्षमा करण्याचा अधिकार कधी वापरलाही नाही. ही गोष्ट तुम्ही आणि आम्ही समजून घेणे अत्यावश्यक आहे. मग धर्मगुरू पापांची क्षमा करतील हा विश्वास आला तरी कुठून? हा ख्रिस्त विरोधकापासून आलेला आहे. ही आहे ख्रिस्त विरोधकाची ओळख. ज्या एकमेव देवाला पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे या संपूर्ण विश्वामध्ये, परंतु त्याची जागा ख्रिस्त विरोधी चालवू इच्छित आहे, स्वतःला देवासाठी मध्यस्थी करणारा दाखवून. प्रेषितांची कृत्ये 16 अध्याय 30व्या वचनापासून मी 34 वचनापर्यंत वाचत आहे. आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे? हा प्रश्न आज आम्हाला पडणं फार आवश्यक आहे. आज तारण प्राप्ती घडणं फार आवश्यक आहे. प्रिय भाव बहिणीनो, या व्यक्तीला प्रश्न पडलेला आहे आणि तो व्यक्ती पौल आणि सिला यांना विचारत आहे. ते त्याला म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. त्यांनी त्याला व त्याच्या घरांतील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. बघा, ते कैदेतून त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांच्या घरी आणि त्या घरी प्रभूचं वचन शुभवर्तमान जे ख्रिस्ताने दिलेलं आहे ते त्यांना सांगितलेलं आहे. मग रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या जखमा धुतल्या व तेव्हाच त्याने त्यांच्या घरच्या सर्व माणसांनी बाप्तिस्मा घेतला. मग त्याने त्याच घरी नेऊन जेवू घातले आणि देवावर विश्वास ठेवून त्याने व त्याच्या घराच्या सर्व मंडळीने आनंदोत्सव केला. हे वचन आम्हाला काय शिकवत आहे? अशा प्रकारचा अधिकार असता पापांची क्षमा करण्याचा तर त्याने त्या ठिकाणी केला नसता काय? परंतु माझ्या प्रिय भाव बहिणीनो, आज धर्मगुरू ज्या प्रकारे हे वचन स्वतःला लागू करत आहेत आणि सांगत आहेत की आम्ही अशा प्रकारे क्षमा करण्याचा अधिकार आहे,
मग पॉल आणि सिला यांनी त्या व्यक्तीला मग का क्षमा केली नाही? जर ते करू शकत होते तर त्यांनी क्षमा करायला हवी होती. दुसरे उदाहरण आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. प्रेषितांची कृत्ये याचा 10वा अध्याय 44 ते 48 वचनात आम्ही पाहतो. या ठिकाणी कर्नेल नावाचा एक परराष्ट्रीय व्यक्ती आहे, ज्याच्या घरी संत पेत्राला पाठविण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी संत पेत्र येऊन प्रभूची सुवार्ता या ठिकाणी त्यांना सांगत आहे. माझ्या प्रिय भावा बहिणीनो, त्यावेळेला पेत्र या ठिकाणी त्या कोणत्याही व्यक्तीला, कर्नेलच्या घरी जमलेल्या पूर्ण परिवाराला हे सांगत नाहीये की मला येशूने अधिकार दिला आहे पापांची क्षमा करण्याचा, म्हणून मी तुम्हा सर्वांना एक एक करून पापांची क्षमा करीतो, तुम्ही या आणि माझ्याकडे कबुली देत जा. प्रिय भाव बहिणीनो, प्रेषितांचं पुस्तक 10वा अध्याय सर्वांनी नीट वाचा. या ठिकाणी व्यक्तींना तारण मिळण्यासाठी काय केलं पाहिजे, पाप क्षमा मिळण्यासाठी काय केलं पाहिजे, याचं संपूर्ण डिटेल या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ही गोष्ट वाचा. काय पेत्राने कर्नेलला पापांची क्षमा केली काय? जर पेत्राकडे अधिकार असता तर पेत्राने त्याला सांगायला हवं होतं की मी येशू ख्रिस्ताचा प्रेषित आहे आणि मी धर्मगुरू आहे आणि मी पापांची क्षमा करीतो. माझ्या प्रिय भाव बहिणीनो, पेत्राने कोणाही व्यक्तीला अशा प्रकारे पापांची क्षमा केलेली नाही, कारण पापांची क्षमा करण्याचा अधिकार त्याला तसा मिळालाच नाही आणि पेत्राने कधीही पाप क्षमा करण्याचा अधिकार कधीही वापरला नाही. अशा प्रकारचा विश्वास करणे की प्रेषितांना येशू ख्रिस्ताने अधिकार दिला आहे आणि आता तो धर्मगुरूंना प्राप्त झालेला आहे, हा गैर अनुवाद आहे. हा पवित्र शास्त्राचा संपूर्ण अपमान असून येशू ख्रिस्ताचं कल्वरी क्रुसावरील बलिदानाचा अपमान आहे. आज या जगामध्ये करोडो लोक अशा प्रकारचा विश्वास करीत आहेत की त्यांना त्यांच्या पापांची क्षमा धर्मगुरूकडून झालेली आहे आणि अशा प्रकारच्या अंधविश्वासामध्ये ते जीवन जगत आहेत, हा विश्वास करून की त्यांची पापे माफ केली गेली आहेत. प्रिय भाव बहिणीनो, शुद्ध फसवणूक आहे. कॅटकिझमची रूढी पाळत आहेत, रीत पाळत आहे, परंतु सर्वात दुःखद गोष्ट ही आहे की त्यांना पापांची क्षमा न मिळता आज मृत्यू पावत आहेत. पापांची क्षमा न मिळता मृत्यू पावणे म्हणजे काय, यावर जरा तुम्ही विचार कराल तर बरे होईल. प्रिय भाव बहिणीनो, नाश आहे. पापांची क्षमा मिळण्याचा देवाने मार्ग केला आहे, त्याचा स्वीकार करणं अत्यावश्यक आहे. जर आम्ही त्याचा स्वीकार करणार नाही तर काहीच फायदा नाही. बायबलमध्ये सत्य आम्ही कधी वाचणार आहोत? फक्त दिखावटीसाठी आम्ही बायबल आमचा धर्मग्रंथ आहे असे म्हणून चालणार नाही. बायबल वाचायला सुरुवात करा. प्रभू येशू ख्रिस्त तुमचे डोळे उघडो. माझ्या कॅथलिक अनुयायी भावा बहिणींनो, मी तुम्हाला विनंती करीतो की तुम्ही बायबलमध्ये तपासून पहा की तुम्हाला पापांची क्षमा धर्मगुरू करीत आहेत काय, हे कितपर्यंत खरं आहे, हे तपासण्याची वेळ आली आहे. आज लाखो विश्वासयुक्त कॅथलिक अनुयायी आंधळेपणाने त्या कबुलीसाठी धर्मगुरूंकडे जात आहेत, असा विश्वास करून की त्यांना धर्मगुरू क्षमा करील. तुमचे काय, तुमच्या पापांच्या क्षमेसाठी तुम्ही कुठे जाणार आहात? एका पापी धर्मगुरूंकडे, ज्याला स्वतःला पापांची क्षमा हवी आहे. मला या गोष्टींचे दुःख आहे की लोक सत्य काय आणि असत्य काय हे शोधत नाहीयेत. ते आपला वेळ, पैसा, भक्ती वाया घालवित आहेत. जो विश्वास ज्याला कोणताही सत्याचा आधार नाही, अशा रूढी, अन्य मते, परंपरा या प्रचलित झाल्या आहेत आणि अंध भक्त बायबलचे वाचन, बायबल विषयी मनन, बायबलचा अभ्यास किंवा त्याचं चिंतन नसल्या कारणाने काहीही गोष्टीवर विश्वास करीत आलेले आहेत. हे किती दिवस अजून चालणार आहे? प्रिय भावांनो, बहिणींनो, तुम्हाला आणि आम्हाला देव प्रकाशाकडे, सत्याकडे पाचारण करीत आहे. आम्ही सत्याचा स्वीकार कधी करणार आहोत, हा प्रश्न आहे. आज आम्ही पाहत आहोत की आमच्या समाजामध्ये धर्मगुरूंच्या द्वारे अनेक प्रगतीही झालेली आहे. विशेष म्हणजे आमचा समाज जो होता अशिक्षित होता आणि त्यांना शिक्षणासाठी त्यांना ताणून ओढून त्यांना शिक्षण देण्यात आले, परंतु त्या शिक्षणामुळे आज पुष्कळ लोकांचं जीवनमान, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सुधारलं. लोक चांगल्या ठिकाणी कामाला लागली आणि चांगला उद्योग धंदा करू लागली, चांगल्या ठिकाणी नोकरी पदावर ते पोहोचले. या सर्वांचं श्रेय या धर्मगुरूंना आहे. त्यांनी केलेल्या मेहनतीबद्दल मीही त्यांचा ऋणी आहे, आभारी आहे. परंतु आमच्या जीवनामध्ये चांगली व्यक्तिगत आमची सुधारणा झाली, आमची कौटुंबिक सुधारणा झाली, आम्हाला गाडी, बंगला, नोकरी, धंदा मिळाला, यावर आमचं संपलं नाही आयुष्य.
आमचं आध्यात्मिक जीवन हे त्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे आणि त्याकडे तुम्हाला आणि आम्हाला लक्ष देणं फार आवश्यक आहे. धर्मगुरूंचं काम या ठिकाणी संपलं नाही. धर्मगुरूंचं काम लोकांचे नाते देवाबरोबर जोडायचे आहे. सत्याचं ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान लोकांना दिले पाहिजे. माझ्या प्रिय भाव बहिणींनो, मी तुम्हा सर्वांना विनंती करीतो की आज तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्हाला काय केले पाहिजे. बायबल शिकविते की जो देवाच्या कुटुंबात जन्म पावला आहे तो प्रत्येक व्यक्ती सरळ देवाच्या राजासनाजवळ स्वतःच्या पापांच्या क्षमेसाठी जाऊ शकतो. इब्री लोकासपत्र 10 अध्याय 19 आणि 20 वचन मी वाचत आहे. म्हणून बंधुजन हो, त्याने पडद्यांतून म्हणजे स्वदेहांतून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे. कारण आपल्याकरिता देवाच्या घरावर एक थोर याजक आहे. बस त्या एका थोर याजकाकडे आम्हाला जायचं आहे. तोच याजक आमच्यासाठी मध्यस्थी करू शकतो आणि तोच आमच्या पापांची क्षमा करण्यासाठी सर्वदा हजर आहे. मार्क शुभवर्तमान याचा 2 अध्याय 7 वचन म्हणते, हा असे का बोलतो, हा दुर्भाषण करीतो. एका वाचून म्हणजे देवा वाचून पापांची क्षमा कोण करू शकतो? अर्थात पापांची क्षमा केवळ देवच करू शकतो. म्हणून 10 वचन म्हणते, परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करावयाचा अधिकार आहे हे तुम्हाला समजावे म्हणून तो पक्षघाती माणसाला म्हणाला, मी तुला सांगतो, उठ, आपली बाध उचलून घे व आपल्या घरी जा. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत ख्रिस्त हा स्वतः देव असल्याने या ठिकाणी त्याने त्या व्यक्तीला क्षमा केलेली आहे. स्तोत्र संहिता 32 अध्याय 5 वचन म्हणते, मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले. देवाजवळ पाप कबूल करायचं आहे. येथे दावीद आपले पाप देवापुढे कबूल करीत आहे. मी आपली अनिती लपवून ठेवली नाही, मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पाप दोषांची क्षमा केली. यासाठी तू पावण्याची संधी आहे. तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी. जलांचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. स्तोत्र संहिता 51 अध्याय 2 आणि 3 वचन, मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील, तू निवाडा करशील तेव्हा निस्पृह ठरशील. पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. पहा, अंतर्यामाची सत्यता तुला आवडते. तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. येशोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन. मला धू म्हणजे मी बर्फावून शुभ्र होईन. ही आहे प्रार्थना. ही आम्ही देवापुढे केली पाहिजे. योहानाचं पहिलं पत्र 1 अध्याय 9 आणि 10 वचन मी आपण पुढे वाचत आहे. जर आपण आपली पापे पदरी घेतली, म्हणजे पदरी घेणे म्हणजे पश्चाताप जर केला खरा, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे. देव विश्वसनीय आणि न्यायी आहे. म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. आपण पाप केले नाही असे जर आपण म्हटले तर आपण त्याला लपाट ठरवितो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाही. दुसरे वचन म्हणते, प्रेषितांची कृत्याचा 2 अध्याय 38 वचन, पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा. पश्चाताप केल्याशिवाय कोणाही व्यक्तीला पापांची क्षमा मिळू शकत नाही. आणि नंतर पेत्र म्हणत आहे, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. प्रिय भाऊ बहिणींनो, तुम्ही धर्मगुरू असा की तुम्ही कोणीही व्यक्ती असा, तुम्हा प्रत्येकानं येशू ख्रिस्ताच्या रक्ताखाली येणे अत्यावश्यक आहे. अन्यथा तुम्ही जो काही विश्वास करीत आहात हा विश्वास पूर्ण निरर्थक आहे. माझं हे कर्तव्य आहे की देवाचं सत्य वचन तुम्हाला कळवावे. कारण जशी मला माझ्या पापांची क्षमा मिळाली तशी तुम्हालाही मिळावी, हाच माझा या संदेशाचा प्रचार करण्यामागे उद्देश आहे. मनुष्यांच्या जीवात्म्याचा नाश होता कामा नये असे विचार मनी बाळगून देवाच्या सत्य वचनाशी तडजोड न करता देवाचे वचन जसे आहे तसेच शिकविण्याची आध्यात्मिक नेतृत्व करणाऱ्या धर्मगुरूंनी दखल घेऊ नये काय? एक दिवस लवकरच येत आहे, पांढऱ्या सिंहासनाचा न्याय. त्यावेळेला कोणीही व्यक्ती सुटू शकणार नाही.
मी एक देवाचा जबाबदार सेवक असल्या कारणाने तुमच्या पुढे सत्य मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता निर्णय तुमचा आहे. प्रिय भाऊ बहिणीनो, मला आशा आहे की तुमच्या पुढे जे वचन मी आज मांडलेलं आहे, तुम्ही यावर विचार करा, मनन करा, चिंतन करा, प्रभूकडे या, वचनासाठी कृती करा, पापक्षमा प्राप्त करा. देव तुमची वाट पाहत आहे, पापक्षमा करण्यास तो तयार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या बरोबर राहो. आमेन.